गाईज वेलकम टू माय चॅनल आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. सुप्रभात. आता वाजलेले आहे सकाळचे 6 आणि एकदम सुंदर सकाळ आहे. तुम्हाला दाखवते. कौसुब आपला सकाळ सकाळ एवढा लवकर उठलाय आहे. हा दिसला सिरी. इकडे हे माझे एक काका आहे, एक नाना आहे. माझा नाना ते नारळ सोलतोय आणि ही खूप मस्त सुंदर सकाळ आहे. आणि आमच्या घरी आहे आज फंक्शन. ओके, व्हायला आंघोळ करण्यासाठी आणि आंघोळ करून मग आपण पुन्हा भेटूया. आणि तुम्हाला मी पूर्ण आजचा पूर्ण दिवसाचा अपडेट मी तुम्हाला देणार आहे की आज आम्ही काय काय करणार आहे. काल पाऊस पडला त्याच्यामुळे जमीन बघा एकदम कशी एकदम हे झाली आहे. किती मस्त वाटतंय बघा. हे जे वातावरण आहे ना फक्त इथेच भेटू शकतं. किती सुंदर आहे वातावरण. इथली जमीन बघा ही भिजली आहे एकदम. माती एकदम मस्त वाटते. झाली आता. आता आईला मदत करायची. जे काही आई बोलेल ते काम आपल्याला करायचं आहे. तर चला थोडं. किती मस्त वाटतं ना इथे. ओके, तर आज काय आहे मम्मी आपल्याकडे एवढं सगळं जेवण आपण का बनवतोय? आज आपल्या घरी आहे आळूबाईच्या सवासणी जेवायला. ओके त्यासाठी जेवण बनवत आहे. ओके, मग आपण पोळ्या बनवणार आहे. तर पोळ्यांसाठी हे पुरणपोळ्यांसाठी हे इथे आम्ही ही डाळ आहे ना, ही डाळ आहे ना, डाळ. हां, ही डाळीच आहे. ती गुळवणी आहे. तर गुळवणी जास्त करून आपण पुरणपोळी बरोबर खातात. पण मुंबईला जास्त करून गुळवणी हा प्रकार बनवतच नाही. आपण शाकच बनवतो. असं एखाद्याच्या घरी असली तर असली ती. आमच्या घरी तर आम्ही गुळवणी हा प्रकार मुंबईला करत नाही. आम्ही इकडे बटाट्याची भाजी पण करायची. बटाटे सोलले. सकाळचं पहिलं काम आईने दिले. आता दिवसभर कामच करायचं आपल्याला. आज हे काम ते काम. आणि आज माझा उपवास पण आहे. इकडे मम्मीची बटाट्याची भाजी, गुळवणी आणि पोळ्यांसाठी लागणारं जे सारण आहे ते बनवून झालेलं आहे. आता आपण बघूया. नानीने पोळ्यासाठी स्टार्ट केलं. आता चालली आहे. थोडं काम आहे त्याच्यासाठी चालली आहे. पण सकाळपासून आम्ही उठल्यापासून आम्ही काम करतोय. मला अर्ध्या गोष्टी तर मला शूटच करता आले नाही. कारण की ते काम करताना जर सारखा इकडे मोबाईल घेतला तर माझी आई चिडचिड करणार आणि मग मला शूटच करायला नाही जमलं. त्याच्यामुळे मी एकतर मिरच्या कापल्या सगळे. त्या मिरच्या एवढ्या तिखट होत्या त्या मिरच्या. त्याने माझे हात झोंबायला लागले. एवढ्या तिखट मिरच्या आहेत त्या. खूप तिखट होत्या. आता मी चालली आहे जरा. एक काकीने मला काकी मीन्स माझ्या नानीने मला एक काम सांगितले तेवढं करायला चालली आहे मी. आणि माझ्याबरोबर माझे टिल्ले पण आहेत. बघा हे टिल्ले माझे. हे टिल्ले कुठे गेले? तर
आमचं तिघांचं बघा ना, को इन्सिडेंटली बघा कलर बघा टी शर्टचा. कौस्तुभचा आणि माझा तर मॅचच झालाय. आणि रेणुकाचा थोडा डार्क शेड घातलाय तिने. एकदम मॅचिंग झालंय आमचं. रेणुका हे बघा, रेणुकाने काय गोळा केलंय. दाखव. हे अच्छा. नानीने आम्हाला एक छोटंसं काम दिलं होतं, ते करून आम्ही येतो तर बघतो तर काय नानीने हे पोळ्या सुरू केल्या होत्या आणि पोळ्या बनवत होत्या त्या. किती ह्या ज्या पोळ्या आहेत ना, ह्या पोळ्यांना तेलावरच्या पोळ्या बोलतात. आणि आम्ही जे नॉर्मली आमच्या घरी करतो म्हणजे मुंबईला जे बनवतो त्याला पिठावरच्या पोळ्या म्हणतात. आणि ह्या ना फुल्ली म्हणजे तेलावरच लाटतात. ही नानी माझी किती इझिली करते बघा ना, म्हणजे किती इझिली. त्या लोकांना सवय असते त्याच्यामुळे ते त्यांना ना इझिली त्यांना करता येतं. ते आपल्याला ते जमणार नाही, म्हणजे असं करणं जमणार नाही. आणि मला तर अजिबातच जमणार नाही. मी स्वतःला अंडर एस्टिमेट नाही करत आहे, पण नाही जमणार. ये अपने बॉस का नहीं है बॉस. ते किती मस्त फुलली आहे बघा ना. आणि इकडे माझी मम्मी ती पोळ्यांचं ते पीठ आहे ते मळती आहे. म्हणजे आज ऑलरेडी एक गोळा आहे आणि ह्या ज्या पोळ्या चालल्या या तर फक्त नैवेद्याच्या आहेत. आणि माझी आई जे पीठ मळती आहे याचे पीठ एकदम असं त्याची हे करते आहे, तेल लावून मशागत एकदम. ते ॲक्च्युली जेवणासाठी आहे. ही पोळी बघा ना किती मस्त फुलकी एकदम फुगली आहे, एकदम भारी फुगली आहे. त्यांच्या पोळ्या तिथे चाललेल्या तोपर्यंत मी बाहेर आली आणि टाईम झाला होता आपल्या गुराढोरांना पाणी दाखवायचा. तर मी आणि कौस्तुभ आलो तिथे त्यांना पाणी दाखवण्यासाठी आणि सर्वांना आम्ही पाणी दाखवलं. पाणी दाखवून झाल्यावर मी जाणार आहे रेडी व्हायला. सुद्धा रेडी झाली आहे इकडे. मी काही जास्त पिकअप केलेला नाही. आपलं नॅचरल ब्युटी काळूबाईच्या मंदिरात. आणि त्याच्यासाठी आम्ही हे सर्व नेण्यासाठी हे सर्व काढून ठेवलेलं आहे. तिथे जाऊन पूजा करायची आहे. झाल्यावरती आम्ही निघालो आता काळमादेवीच्या मंदिरामध्ये आणि सगळं घेऊन आम्ही निघालो. हे आहे आमचं मंदिर. नंतर आम्ही तिकडे पूजा केली. जे काही निवद केलेले असतात ते देतो आम्ही तिथे. पूजा झालेली आहे मंदिरामध्ये. मला जास्त शूट करता आलं नाही आहे, पण इकडचं आमचं झालेलं आहे. तो आता आम्ही दुसऱ्या मंदिरात चाललोय. या प्रत्येक दादरावरती तुम्हाला दिसेल एका साईडला दादरावरती ज्याने देणगी दिलेली आहे त्याची नावं तिथे दिलेली आहेत. आणि सगळ्यात पाठीमागे जे आहेत ते माझे पप्पा म्हणजे माझे आप्पा आहेत. त्याच्यानंतर ती माझी आई आहे. पुढे माझी नानी आहे. येल्लो साडीवाली माझी नानी आहे आणि चॉकलेट साडीवाली माझी मम्मी आहे. आणि सगळ्यात पुढे जे तुम्हाला दिसत आहेत ते आहे रेणुका आणि कौस्तुभ. रेणूचं नाव वाचलं अण्णांचं म्हणजे आप्पांच्या वडिलांचं नाव आहे. पहिले ह्याला
आता हे आहे आपलं भैरवनाथाचं मंदिर आणि या मंदिरामध्येही आपल्याला आपण जशी तिथे पूजा केली तशीच पूजा इथेही करायची आहे आणि निवद ठेवायचा आहे आणि देवाचा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे. हे आहे हनुमानाचं मंदिर आणि इकडेही आपल्याला आता अशीच पूजा करायची आहे. झाले त्याला काय बोलू नका, ठेव ना तू तापले बोलाय. चल हो गया अभी. झाले आणि मला खूप कंटाळा आलाय. कंटाळा म्हणजे मी दमली असं वाटतं. मला खूप लढाई करून आली. एक तर मला भूक लागली आणि माझा उपवास आहे. रात्री पण मी जेवले पण नाही. माझा खूप कडक उपवास झालेला आहे. खूप कडक झालेला आहे आणि मला काही सुचतही नाही काय बोलू ते. आता मला असं झालं मी कधी जेवीन कारण की मला कंट्रोल नाही होत आहे. तिथे त्या बसणार आहेत ना. आता काय कुठेही बसलं मग काय फरक पडतोय. कोण बसायचंय? मी. कोण बसणार आहे? नाही त्या सगळीच बसणार ना आपण. सुमायरी सुमाय जेवून आली काय नसतं इथे कुठे गेली पासून आली. मला लावून तुम्हाला लावतो तर काय माहिती त्या गाणं. आता मी जेवून आल्यावरती मम्मीने सर्व ज्यांना सुवासनी असतात त्यांना उपास धरावा लागतो दिवसभर. मग नंतर तिथून पूजा करून आल्यावर आम्ही जेवायला बसलो आणि मला तर खूप भूक लागली होती. मग मस्तपैकी जेवले आणि जे झोपले ते डायरेक्ट एकदम संध्याकाळी सुटले. पण तुम्हाला आता माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हॅलो गाईज, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन विसरू नका, नाहीतर नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन कळणार नाहीत. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.